नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही की किती छान असं ब्लाऊज आपलं स्टिच झालेलं आहे अगदी फिनिशिंगने। याचं मी कटिंगसुद्धा टाकलेलं आहे, एकदम सुळसुळीत जे ब्लाऊज पीस असतं त्याचं आहे हे ब्लाऊज। आणि बघू शकता अगदी फिनिशिंगने गळासुद्धा बॅक साईडचा अगदी छान झालेला आहे। तर व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दिसतच असेल। तर याची स्टिचिंग कशी करायची तर मी हे पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर आपल्या स्टिचिंगला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जे असे म्हणजे जे पिन असते पेपर पिन ते घेतलेली आहे। आणि हे जे तुम्हाला दिसतं हे कटर आहे, म्हणजे जी शिलाई जर आपल्याला उसळायची असली कुठे तर याचा हा वापर होतो। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला पार्ट जोडून घ्यायचं। जसं आता आपल्याला मोंडा जोडायचा आहे तर आपण हे जी पेपर पिन जे आहे ते सिक्युअर करून घेऊया फॅब्रिकला। अस्तर आणि जे मेन ब्लाऊज पीस असतं त्याला आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण त्याच्यावर शिलाई टाकू तर ते जे ब्लाऊज पीस जे आहे कट केलेलं तर ते मागे पुढे होत नाही आणि व्यवस्थित एकसारखं ते पॅक होतं आणि लहान मोठं होत नाही। तर मी जेव्हा कटिंग केली होती तेव्हा सांगितलं होतं की जे ब्लाऊजचं जे ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा ते आपल्याला थोडं एक्स्ट्रामध्ये कट करायचं असतं, जेणेकरून जे बघा आता आपण जसं ब्लाऊज जे शिवत आहोत आपण तर ते थोडं एक्स्ट्रा होतं, म्हणून आपल्याला ब्लाऊज कुठेही कमी पडलेलं नाही आहे। ते अगदी व्यवस्थित आपलं हे बरोबर अस्तरच्या साईजने आपण बरोबर त्याला आता स्टिच करून घेतलं आणि मग जो एक्स्ट्राचा भाग होता तो आपण आता कट करून घेणार आहोत। तर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपण याला कवर शिलाई देणार आहोत। जी कटोरी आहे आपली तिला आपण आता कवर शिलाई देणार आहोत। तर कवर शिलाई देताना कवर शिलाई जर आपण देतो तर काय असतं की जे आपलं आता हा सुळसुळीत कपडा आहे तर जसं आपण घातला तर जसं जसं यूज करत जातो ब्लाऊज तर त्याचे जे धागे असतात ते निघत जातात। तर त्यामुळे जर कवर शिलाई दिली तर अगदी ब्लाऊज हे आपलं फिनिशिंगने दिसतं आणि अगदी सुंदर हे फिटिंगलासुद्धा छान असं कटोरीमध्ये बसतं। तर बघा आता हा मोंडा घेतलेला आहे तर हे जे अस्तर आहे ते बरोबर आपला खालच्या दिशेने, म्हणजे जसं आपण जोडतो तसं अगोदर खालच्या दिशेने अस्तर ठेवायचं आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला बरोबर जो कटोरीचा जो ब्लाऊज पीसचा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे। तर आपल्याला हे तिघी पार्ट्स असे व्यवस्थित पकडून बरोबर त्याच्यावर शिलाई जी आहे ती रेग्युलर प्रमाणे बारीक करून आपल्याला स्टिच करायची आहे आणि हळूहळू बरोबर आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे। जोडताना एकच दक्षता घ्यायची की जे आपण आता तिघी पार्ट जोडतो ते एकसारखे आले पाहिजे, कुठेही कुठला पार्ट हा खालीवर झाला नको पाहिजे, नाहीतर नंतरून ते उसळलं जातं। एकसारखं पार्ट्स असल्याने जी शिलाई असते ती आपली शिलाईसुद्धा अगदी छान अशी व्यवस्थित येते। तर तुम्ही बघू शकता की मध्ये मी दाखवत आहे की कशा प्रकारे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला बरोबर जी शिलाई ती पॅक करून घ्यायची आपल्याला बरोबर या पद्धतीने। त्यानंतर आपल्याला जे आता जी कटोरी आपण फिट केलेली आहे तिच्यावर आपल्याला एक दाबटीप टाकायची, वरच्या साईडने काय टाकायची, दाबटीप टाकून घ्यायची। दाबटीप टाकताना बरोबर कटोरी आणि मोंढा याला थोडंसं असं खेचून बरोबर त्याच्यावर आपल्याला शिलाई अशी बारीक करून आपल्याला दाबटीप घालायची आहे। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे बरोबर काठाने आपल्याला बारीक स्टिच टाकून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची जेणेकरून जी आपली कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगने बसते। आता त्यानंतर जसं आपण कटोरी आणि अस्तर आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे एकमेकांना आणि जे एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत। आणि नेहमीप्रमाणे जसं आपण कटोरीला टक्स देतो खालच्या साईडने 1.5 इंच आणि सरळवरती 2.5 इंच अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला टक्स लावून घ्यायचा आहे। टक्स लावताना त्याला व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडा एक्स्ट्रा होत असल्याकारणाने त्याला कटिंग देऊन व्यवस्थित असं प्लेन असा शेप देऊन घेतला आहे। आणि जी आपली ब्रेशर पट्टी आहे म्हणजेच योक पट्टी जी आहे ते नेहमीप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायची आहे इनविजिबल शिलाई देऊन। तरी ब्लाऊज आपला आतल्या साईडने अगदी फिनिशिंगने आणि खूप सुंदर असं दिसतं, कुठेही आपली शिलाई दिसत नाही। ब्लाऊजच्या जेव्हा आपण ब्लाऊजची जी बाही आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हासुद्धा जर तुम्हाला द्यायची असेल
इनविजिबल शिलाई, तर त्याच्यासाठी तुम्हाला बाही जी आहे ती थोडी एक्स्ट्रा अर्धा इंच एक्स्ट्रा तुम्हाला कटिंग करायची असते. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी दोघीही पार्ट्स हे व्यवस्थित तयार करून घेतले. त्यानंतर आता हुक आणि हुक पट्टी लावून घेणार आहे. हुकपट्टी काढताना मी बरोबर ब्लाऊजचं माप ठेवते आणि त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त हे कटिंग करून घेते. तर अगोदर मी बघा हुकपट्टी लावून घेत आहे व्यवस्थित. आणि तुम्हाला दिसत असेल की इतकं सुळसुळीत ब्लाऊज पीस असूनसुद्धा त्याला कुठेही अशी चून पडलेली नाही आहे. तर या पद्धतीने आपल्याला आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. अगदी हळूवारपणे करा म्हणजे जेणेकरून ब्लाऊज ही तुमचं व्यवस्थित येईल फिनिशिंगने. तर हुकपट्टी लावल्यानंतर त्यानंतर मी आळपट्टी पण लावून घेणार आहे. तर आळपट्टी लावताना मी अस्तर आणि साडीचा कपडा ही असं आता एकमेकांवर जोडून त्यांना मी स्टिच करून घेणार आहे आणि मग त्याची मी आळपट्टी लावून घेणार आहे. आळपट्टी मग असं लावल्याने आळपट्टीसुद्धा अगदी फिनिशिंगने आणि खूप छान अशी बसते. डबल लावायची गरज नसते, फक्त अस्तर जर जोडलं तर आळपट्टीसुद्धा अगदी व्यवस्थित फिनिशिंगने आपली बसते. तर या पद्धतीने मी आळपट्टी तयार करून घेत आहे. तुम्हीसुद्धा असं हळूवारपणे ब्लाऊज जर शिवलं तर नक्की फिनिशिंगने तुम्ही शिवू शकता. आणि हे जी शिलाई टाकलेली आपण इनविजिबल, तर त्याच्याने आपलं हे ब्लाऊज कुठेही उसळण्याची शक्यता नसते. बघू शकता तुम्ही आता हे ब्लाऊज उलटा आहे तर तुम्हाला कुठेही शिलाई दिसत नाही आहे आणि धागेसुद्धा निघणार नाही आहेत. तर या पद्धतीने आपल्याला आळपट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे व्यवस्थित. बघू शकता अगदी फिनिशिंगने आणि व्यवस्थित बसली आहे. त्यानंतर आपल्याला हा गळा जो आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे. गळा हा आपला खालीवर झालेला असतो. तर बघा आता गळ्याला मी बरोबर आता खालच्या साईडने व्यवस्थित असं आपल्याला ठेवून वरच्या साईडने व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचा आहे आणि गळ्याला जो एक गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे जेणेकरून जो आपला गळा आहे अगदी व्यवस्थित असं गोलाकारमध्ये येतो. तर या पद्धतीने मी दोघी साईडचे असे गळे हे कट करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही गळ्याचा आकार किती असा छान आणि गोलाकार तयार झालेला आहे. अजून त्याला गळपट्टी लावल्यानंतर अगदी सुंदर गळा हा बसेल. आता त्यानंतर आपल्याला बाही तयार करून घ्यायची. बाही तयार करताना बाही या अगोदर आपल्याला व्यवस्थित अशी सरळ भागावर अस्तर ठेवायचं आहे आणि मग त्याला आपण एक साईडने स्टिच करून मग पलटी करून घेणार आहोत, जसं आपण गळा करतो त्या पद्धतीने. आणि आपल्या ह्या ब्लाऊजला जी आपली लेस असते ना ती आहे, तर मी लेस पण कशी लावायची अगदी बरोबर आली पाहिजे. केव्हा केव्हा काय होतं, जेव्हा आपण आता जसं आपल्याला स्लीव्जला लेस लावायची आहे तर ती एक साईडने जास्त आणि एक साईडने कमी होते. तर अशी पहिल्यांदा बाही तयार करून घ्यायची पूर्णपणे. एक्स्ट्राचा पार्ट हा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बाहीचा जो येतो मधला सेंटर आपल्याला काढायचा असतो. बघा चॉकने मी त्याच्यावर मार्क करून घेते. तर बघा मधल्या साईडने मी त्याला बरोबर असं मार्क करून घेते चॉकने. आणि त्यानंतर चॉकने मार्क करण्याच्या अगोदर बघा मी बाईचा जो फ्रंटचा शेप असतो त्यालासुद्धा व्यवस्थित करून घेते, कारण की जे ब्लाऊज पीस जे एक्स्ट्राचं असतं त्याच्याने त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपला जो बाईला जो असतो तो फुगा पण येत नाही आणि व्यवस्थित बसतं. आणि जे बरोबर जो तुम्हाला आता दिसत आहे जे कैचीने मी कटिंग करत आहे तिथंसुद्धा आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे फिटिंगच्या साईडने. आता हे चॉकने मधल्या साईडला बरोबर सेंटर करून घेतला आणि त्यानंतर जी आपली ही लेस आहे ही पूर्ण आहे त्याच्यातनं मी तिला इक्वल करून घेणार आहे, म्हणजे याच्यातनं तिचे 2 समान भाग करून घ्यायचे आहे. 2 समान भाग झाल्यानंतर याला आपण बरोबर याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आणि मधला सेंटर काढल्यानंतर जो ब्लाऊजवर आपण चॉकने मार्क केला आहे मधला सेंटर त्याच्यावर तो मधला सेंटर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर मधलं सेंटर मार्क करताना अगोदर लेस ही साडीवर कुठल्या पद्धतीने लागली हे बघणं अगदी आवश्यक आहे. एखाद्या वेळेस काय होतं की साडीला जशी लेस लागली त्याच्या विरुद्ध आपली ही लेस ही ब्लाऊजला लागलेली असते, मग ती डिझाईन जी आहे ती वेगळी दिसते. तर या पद्धतीने बघा
दोघीही मधले सेंटर एकमेकांवर ठेवून बरोबर आपल्याला आता या पद्धतीने लेस ही अटॅच करून घ्यायची आहे. लेस अटॅच करताना जो शिलाईचा आपण जेव्हा बॉटमच्या साईडने लावतो तेव्हा अगदी काठोकाठ ही लेस लावायची आहे, जेणेकरून फिनिशिंग अगदी सुंदर येते. या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची. पूर्ण हिच्या चारही बाजूंनी आपल्याला लेस ही पॅक करायची आहे. अशा पद्धतीने ही लेस जेव्हा पॅक करतो तेव्हा जी स्लीव जी असते ती व्यवस्थित अशी प्लेन ही ठेवायची, नाहीतर एखाद्या वेळेस जशी चून होते ना तशी घडी बाहीला आपली पडते. तर घडी पडल्याने जी फिनिशिंग आहे ती आपल्या बाहीला येत नाही. आता तुम्ही बघू शकता की जसं आता ही बाहीचं जे पूर्णपणे आपण जे स्टिच केलेली बाही, तर हिला जर आपण बरोबर फोल्ड करणार तर जी ही लेस लावली आता ती बरोबर इक्वलमध्ये म्हणजे समान भागामध्ये येणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की आता ही लावलेली तर बरोबर ही अगदी बरोबर आलेली, दोघी साईडने सुद्धा बघू शकता तुम्ही एक समान आलेले. तर या पद्धतीने आपल्याला लेस लावायची असते, जेणेकरून ती जास्तही एका साईडला जास्त नाही होणार आणि एका साईडला कमीही नाही होणार. तर या पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. आणि आता त्यानंतर आपण गळा करून घेऊया. आता गळा मी 2.5 इंचावर मार्क केलेला आहे. 2.5 इंचावर गळा मार्क झाल्याने गळा उंची घेणार आहे मी 10 इंचावर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे. आणि मी सिंपल असा पानगळा देणार आहे. आता बघू शकता की हे सुळसुळीत ब्लाऊज असून सुद्धा की पानगळा खूप सुंदर असा बसणार आहे याच्यावर. तर 10 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर बरोबर याचा आपल्याला नेहमीप्रमाणे बॉक्स तयार करायचा आहे आणि सिंपल असा पानगळा द्यायचा आहे. खूपच सिंपल, नाही जास्त कर्व द्यायचा आहे, नाही जास्त आपल्याला मोठा करायचा आहे. अगदी सिंपली जसा पानगळा असतो तेवढाच आपला त्याला द्यायचा आहे. तर बघू शकता कशा पद्धतीने मी हा गळ्याला आकार देत आहे. आता काही लेडीज कशा असतात की त्यांना पानगळा तर हवा आहे, पण जास्त डीप पण नको, जास्त मोठा पण नको, पाठ भरून अगदी म्हणजे नॉर्मली पाहिजे आहे, पण पानाचा आकार हा दिसला पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला असा गळा हा कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार हा डेली यूजसाठी सुद्धा तुम्ही जे सिंपल ब्लाऊज असतात बिना अस्तरचे त्याच्यावर सुद्धा तुम्ही असे कट करून यूज करू शकता. डेली यूजसाठी याचा वापर होऊ शकतो. तर बघा आता हे अस्तरवर गळा कट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता ब्लाऊज पीस घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस हे सरळच ठेवायचं आहे आणि सरळ ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. आणि अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस याच्याने आपल्याला आहे ना पिना लावून घ्यायच्या आहेत. जे पेपर पिन आहेत ते आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, जेणेकरून जे अस्तर जेव्हा आपण त्याच्या गळ्यावर आपण स्टिच करू तर ते मागे पुढे होणार नाही आणि गळा आपला अगदी सुंदर आणि असा व्यवस्थित बसेल. तर ह्या ज्या पेपर पिन असतात त्या आपण आता याच्यावर लावून घेणार आहोत. पेपर पिन लावल्याने पेपर पिन जेव्हा आपण ब्लाऊजला अटॅच करतो तेव्हा जी आपली फिनिशिंग येणार असते ती अगदी व्यवस्थित येते आणि गळासुद्धा एकसारखा येतो. ब्लाऊज पीस कुठेही कमी जास्त होत नाही आणि घोळसुद्धा पडत नाही. एखाद्या वेळेस घोळसुद्धा पडतो. तर त्याकरता अशा पिना सर्व बाजूने सिक्युअर करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर बरोबर अशी शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. जिथं पानगळ्याचा कोण येतो तिथं व्यवस्थित आकार देऊन आपल्याला स्टिच करायचं आहे. पानाचा आकार दिल्यानंतर गळ्याला त्यानंतर पाठीलासुद्धा एक स्टिच मारून घ्यायची आहे आणि मग आता मी गळा कटिंग करून घेणार आहे. आणि गळा कटिंग झाल्यानंतर त्याला कट्स लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण गळा पलटू तर तो अगदी व्यवस्थित अशा फिनिशिंगने पलटला जाईल. तर गळा पलटल्यानंतर त्याच्यावर आपल्याला दाबटीप टाकायची आहे. गळ्यावर दाबटीप टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला पाठीलासुद्धा दाबटीप टाकायची आहे. पाठीला जो आपण कमरेला जी आपण शिलाई टाकलेली होती तिथंसुद्धा आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मी चारही बाजूंनी त्याला अगोदर ब्लाऊज आणि अस्तरला जॉईंट करून घेईल आणि जो एक्स्ट्राचा पार्ट होता ब्लाऊज पीसचा तो कट करून घेणार आहे.
तर या पद्धतीने आपलं बघा आता कुठेही घोळ पडलेला नाही आहे, कुठेही ब्लाऊज असं सुळसुळीत झालेलं, म्हणजे जो सुळसुळीत ब्लाऊज पीस आहे ते कुठेही असं गोळा झालेला नाही आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपलं जे मागे जे टक्स लावतो आपण ते बरोबर 4-4 इंचावर घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहेत. टक्स लावल्यानंतर मी आता याला लेस लावून घेणार आहे गळ्याला. तर लेस लावल्यानंतर सुद्धा गळा अगदी सुंदर दिसून येतो, बघू शकता. गोल्डन आणि ऑरेंज कलरची लेस घेतलेली आहे, खूप अशी सुंदर अशी लेस आहे. बरोबर तिला तिथं पान आकाराचा कोन देऊन बरोबर आपल्याला असं ही लावून घ्यायची आहे. गळा अगदी सिंपल आणि सुंदर आहे. गळा पाठीवर अगदी छान दिसणार आहे हा गळा, बघू शकता तुम्ही. आता हा पानगळा खूप सुंदर असं झालेला आहे, अगदी सिंपल आहे. त्यानंतर आता आपण त्याला लावून घेणार आहोत. जी नॉट असते ना ती नॉट लावून घ्यायची आपल्याला. नॉट ही बरोबर, आता नॉटला काय असतं, बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की नॉट लावायची कशी. तर नॉट ही काय करायची, जी आपली मशीनची जी पाटी असते तर तिचं तेवढं माप घेऊन त्याचा तेवढी एक जी दोरी असते ती कट करून घ्यायची आणि तिच्या 2 दोऱ्या कट करायच्या, म्हणजे दोघी साईडचे आपले तयार होऊन जातं. तर यानंतर बघा ब्लाऊज पीसवर अटॅच करताना 3 इंचावर मार्किंग करून मी दोघी साईडला ह्या नॉट लावून घेतलेला आहे. तर अगदी फिनिशिंगने बसलेला आहे गळासुद्धा. आता आपण पुढचा आणि मागचा भाग अटॅच करून घेऊया. तर शोल्डर हे बरोबर शोल्डर टू शोल्डर जॉईंट करायचं आहे. जास्त जर असलं तर ते मोंड्याच्या साईडने काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं फिट करून घ्यायचं आहे. शोल्डर फिटिंगची शिलाई जास्त घालायची आहे. दोघी साईडचं शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आता बघू शकता की जे आता आपण फिटिंग करतो तिथं आता कमरेचा भाग आणि वरचा भाग, आता याच्यामध्ये आपल्याला स्लीव्ज लावायची असते. तर स्लीव्ज लावण्या अगोदर हे पाहणं गरजेचं आहे की आपली बाहीची जी फिटिंग असते मोंढ्यातली ती खालीवर झालेली असते. तर तसं नाही होऊ म्हणून आपल्याला या गोष्टी व्यवस्थित पाहाव्या लागतात. तर त्यानंतर आता बघू शकता दोघी साईडनं मी व्यवस्थित कटिंग करून घेते. जो जास्त भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. दोघी साईडने झाल्यानंतर शोल्डरलासुद्धा मी दाबटीप देऊन घेते, जेणेकरून जे शोल्डर आहे ते अगदी फिनिशिंगने आणि व्यवस्थित असं शोल्डरवर बसतं, ते उतरत नाही. तर आता बघा ही जी स्लीव्ज आहे, स्लीव्जचा असा सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि एक साईडने अगोदर लावून घ्यायचे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने शोल्डरही जॉईंट करून घ्यायचं आहे. दोघी साईडने जॉईंट केल्यानंतर पूर्ण अखंड एक शिलाई त्याच्यावर घालायची, जेणेकरून ते पूर्ण अखंड असं जॉईंट होतं. तर दोघी साईडचे मी बाजू ज्या आहेत म्हणजे स्लीव्ज ज्या आहेत याच पद्धतीने लावून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता कुठेही अशी चून पडलेली नाही आहे. अगदी फिनिशिंगने आपली ही जी बाई आहे त्या अगदी फिनिशिंगने बसलेल्या आहेत. तर याच पद्धतीने बाई पण म्हणजे जॉईंट करायची आपल्या ब्लाऊजला. कुठेही तुमच्या ब्लाऊजला असा फुगा पडणार नाही, काही होणार नाही. या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर जॉईंट केल्यानंतर आपल्याला अगोदर याला कवर शिलाई घालायची आहे. म्हणजे ब्लाऊज हे सरळ ठेवायचं आणि सरळ ठेवल्यानंतर याला अगोदर अशी सरळ एक कवर शिलाई द्यायची, व्यवस्थित सरळ अशी, आणि जे एक्स्ट्राचा जो पार्ट असतो ब्लाऊजचा तो कट करून काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने कवर शिलाई देत असताना काळजी घ्यायची की जो पार्ट्स आहे आपले ते खालीवर झालेले नको पाहिजे. तर त्यानंतर आता ब्लाऊज आपण असं पलटी करून घेऊ आणि त्या जी कवर शिलाई होती त्याच्यावर आपण एक दाबटीप टाकून घेऊ. आता आपण फिटिंग करूया. फिटिंग करताना बघा आपला जो दंडघेर असतो तो आहे 6.5. तर 6.5वर एक मार्किंग करून घेऊया आणि जो मोंढा असतो आपला जो रेडी ब्लाऊज असतं कस्टमरचा आलेलं तर ते घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जो मोंढा असतो तो पूर्ण आपल्याला आता फिटिंग करताना टाकायचं आहे. ते आहे 8.5. तर बरोबर मी एक 8.5वर मार्क करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि कमर आहे 7.5. तर 7.5वर मी एक मार्किंग करून घेणार आहे. आता हे जी फिटिंगची जी साईड आहे ही आहे आळची पट्टी जी असते तिथली आहे. तर आळपट्टीला पुढे सोडून द्यायचं असतं आणि मग जिथून आपली शिलाई असते तिथून आपल्याला फिटिंग टाकायची असते. त्यानंतर आता दुसऱ्या साईडने दाखवते, ज्या साईडने आपण हुक लावतो त्या साईडने सुद्धा आपल्याला याच पद्धतीने फिटिंग टाकायची आहे.
त्यानंतर आपल्याला बरोबर अशी सरळ लाईन या ओढून घ्यायचं आहे. बघू शकता की ही लाईन ओढताना जी आपली शिलाईची जी म्हणजे जी आपण शिलाई टाकणार आहोत ती अगदी सरळ अशी फिनिशिंगने येणार आहे. तर या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण असंच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना जास्त आपल्याला जी मेन फिटिंगची शिलाई असते त्यानंतर आपल्याला 2 किंवा 3 तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिलाई टाकू शकता. तर या पद्धतीने आपली ब्लाऊजची फिटिंगसुद्धा अगदी व्यवस्थित आणि अशी सुंदर अशी होते आणि फिटिंगलासुद्धा छान बसतं ब्लाऊज, कुठेही कमी किंवा जास्त होत नाही. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी कशा पद्धतीने फिटिंगचं मार्किंग आणि फिटिंगची शिलाई टाकत आहे ते. हळूवारपणे जर आपण ब्लाऊज स्टिच केलं आणि सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जॉईंट केल्या तर ब्लाऊज आपलं कुठेही कमी जास्त होत नाही. तुम्हाला व्हिडिओ पाहून लक्षात येईलच. व्हिडिओ मोठा जरी असला तरी संपूर्ण माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला आता पूर्ण आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आहे. स्टिचिंग करताना सुद्धा तुम्ही बघू शकता की कुठेच असं सून पडत नाही किंवा ब्लाऊजला घोळ तयार झालेला नाही आहे. खालून सुद्धा असं व्यवस्थित कमरेच्या साईडने सुद्धा जे पार्ट्स आहेत ते बरोबर आलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर अगदी फिनिशिंगने दिसणार आहे तुम्हाला. ते तुम्हाला दिसेलच आता की फिनिशिंग किती छान आली ब्लाऊजची, की इतकं सुळसुळीत ब्लाऊज असूनसुद्धा ब्लाऊजला फिनिशिंग येणं खूप गरजेचं आहे. फिनिशिंग आल्याशिवाय कुठलंही ब्लाऊज असो ते व्यवस्थित दिसत नाही. ब्लाऊजमध्ये फिनिशिंग ही खूप महत्त्वाची असते आणि काही अशा गोष्टी असतात किंवा टिप्स असतात की त्या जर फॉलो केल्या तर बरोबर आपल्या ब्लाऊजलाही फिनिशिंग ही येते. तर फिनिशिंग जेव्हा आपण करतो ब्लाऊजला तेव्हा जे आपण जी शिलाई असते ती कुठे जाड किंवा बारीक करायची असते तर हे लक्षपूर्वक लक्षात असणं गरजेचं असतं. त्याच्याने आपल्या ब्लाऊजला अगदी फिनिशिंग ही छान येते. तर मी पूर्णपणे ब्लाऊजला असे स्टिचिंग टाकल्यानंतर ब्लाऊज माझं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. हे डेली यूजचं जरी असलं तरी अगदी सिंपल आणि साधा आहे पण दिसायला खूपच सुंदर आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊज पूर्ण तयार झालेलं आहे. बाईसुद्धा अगदी छान झालेली आहे. मी याची जी कटिंग आहे ती टाकलेली आहे, चॅनलवर अपलोड आहे पहिल्यांदा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईल. तर बघू शकता अगदी सुंदर असं ब्लाऊज बसलेलं आहे. आपलं गळासुद्धा खूप छान आलेला आहे आणि कटोरी बघू शकता, कटोरी अगदी व्यवस्थित बसलेली आहे. कुठेही कटोरीलासुद्धा घोळ पडलेला नाही आहे आणि फिनिशिंग अगदी सुंदर झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ब्लाऊज स्टिच करा. तर तुम्हाला अजून व्हिडिओ टाकणार आहे ब्लाऊजचे स्टिचिंगचे. तर नक्की चॅनलवर जर नवीन असणार तर नक्की व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला नवीन जर असणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि काही जर तुमच्या कमेंट्स असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. तर बघा आता हे जे ब्लाऊज होतं याची जी कटिंग जी आहे, ब्लाऊज हे सुळसुळीत असल्या कारणाने तर याला बाहीला जॉईंट येणार होता, पण बाहीला जॉईंट न घेता मी बाही अगदी अखंड काढली. कुठेही या ब्लाऊजला मी जॉईंट दिलेला नाही.